करायची आहे म्हणे पुढे काही प्रॉब्लेम नको म्हणून. आणि बिचाऱ्याच्या आयुष्यात काय आहे तेच कळत नाही. म्हणजे तो पोटात असताना पण माझ्या पोटात मोठा असा गोळा होता आणि डिलिव्हरी माझी झाल्यानंतर म्हणजे 8 ते 10 दिवसांनी मी त्याला इकडे बाळा इथं काय झालं तर स्वराजला आज हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो आणि त्याची एक छोटंसं असं ऑपरेशन आहे, लेझरने होणार आहे. परंतु आमचा जीव कळत होता आणि काय होणार काय नाही हे खूप टेन्शन येत होतं की एवढ्या लहान वयात बिचाऱ्याच्या मागं काय लागलं तेच कळत नाही. तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की माझे काही बँकेचे काही डॉक्युमेंटचे लग्नाच्या नोंदणीचे असे भरपूर आमचे कामं होते आणि स्वराजला सुट्ट्या लागलेल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं होतं की जायचं बाबा माहेरी. आणि परंतु त्याचं मला अशी थोडीशी हे वाटत होती आणि त्याची ट्रीटमेंट आधीपासून अकोटलाच होती आणि माझी डिलिव्हरीच हे क्रिटिकल कंडिशनमध्ये झालेली आहे. म्हणजे माझ्या पोटात गोळा होता, स्वराज होता आणि गोळा पण होता मोठा असा, म्हणजे साधारणतः 1 ते 2 किलोचा होता. आणि तेव्हा डॉक्टरनी मला सांगितलेलं होतं की तुमच्या मुलाला तुम्हाला खूप म्हणजे असं काळजीपूर्वक वापरावं लागणार आणि त्याचा सांभाळ करावा लागणार. तर मी सगळ्यात अगोदर आईच्या दुकानाची थोडीशी क्लिनिंग वगैरे करून दिली, कारण डॉक्टरनी आम्हाला टायमिंग सांगितलेला होता 10चा आणि त्याला घेऊन येताना ॲनेस्थेसिया वगैरे द्यायचा आहे. त्याच्यामुळे त्याला काही खायला प्यायला देऊ नका असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. परंतु त्याला बघून म्हणजे आमची हिंमतच होत नव्हती त्याला उठवायची झोपेतून. तरी पण त्याची वाट बघता बघता ॲक्च्युली 10 वाजले होते आणि तो बोलत होता की पाय वगैरे दुखतात. तर त्याचे पप्पा त्याचे पाय वगैरे दाबून देत होते. त्याच्यानंतर पटापट आम्ही आटपून घेतलं आणि आटपल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला निघालेलो आहोत. आईने सकाळीच देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि हे देवघर जे पाठवलेलं होतं ते वरच्याच घरात इथं ठेवलेलं आहे आणि आईने पण सर्व देव इथं या घरात ठेवलेले आहे. तर आईला यांना आम्हा सर्वांना तर तसं टेन्शनच आलेलं होतं काय होते काय नाही, पण नॉमिनल आहे सर्व गोष्टी. तर इथं आईने सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली होती. तर आईने जे फुलांची झाडं लावलेली आहेत तर त्याच्यातले ब्ल्यू कलरचे जे पोट आहे फुलांचे धरणीचे कोणते तरी फुलं म्हणतात. तर आई मला ते सांगत होती की तो वेल एक्स्ट्रा लावलेला आहे तुझ्यासाठी, तर जागा आहे तर ती टाकून दे, तो पण तू घेऊन जाशील. तर इथं आम्हाला स्वराजला उठवायचं होतं आणि त्याला काहीच खायला प्यायला पण द्यायचं नव्हतं. परंतु तो उठायचं नावच घेत नव्हता आणि त्याला बघून असं वाटत होतं की उठवायचं की नाही. मग शेवटी आम्ही मोठं मन करून त्याला उठून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला तयारी वगैरे त्याची करून घेतली. नंतर पूजा वगैरे केलेलीच होती. तर त्याला सांगितलं बाप्पांना जय जय कर म्हणून. एरवी तो लवकरच स्वामींना जय जयकार वगैरे करतो, परंतु आज काही लवकर करत नव्हता आणि फायनली त्याने नमस्कार वगैरे देवाला केला आणि आम्ही निघालो. आणि ऊन एवढी आहे ना अकोटमध्ये, भरपूर अशी ऊन म्हणजे होती. म्हणजे पुण्यामध्ये कसं मी फ्लॅटच्या बाहेर निघत नाही तर त्याच्यामुळे ऊन जास्त जाणवत नाही, परंतु इथं भरपूर अशी ऊन आहे आणि त्याला बघून खरंच असं खूप वाईटही वाटत होतं. परंतु इट्स ओके, तो खूप स्ट्रॉंग आहे, जसे की मी आहे तसा तो पण खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे तो आम्हाला आमची मनधरणी करत होता किंवा असा हसवून देत होता. त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलसाठी निघालेला आहो, रिक्षा वगैरे बोलवून घेतलेला आहे आणि त्याने तर त्याची एवढी खेळणी घेतली होती सोबत, जे काही फुटबॉल वगैरे आहे तो खेळायसाठी वगैरे घेतलेला होता. परंतु उन्हाचं प्रमाण खूप म्हणजे खूप आहे अकोटमध्ये. पुण्यात पण असणारच आहे, परंतु आम्ही जास्त बाहेर निघत नाही त्याच्यामुळे काही कळत नाही. तर फायनली इथं रिक्षा वगैरे बोलवून घेतला आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलो. तर तिथं पोहोचल्यानंतर तर डॉक्टर यायला वेळ होते, तर तोपर्यंत आम्हाला बेड वगैरे दिलेला होता. तर त्या बेडवर स्वराजला मी झोपायला नेला, तर तो डायरेक्टली मला म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही इथं मला कशाला आणतं. आणि ते शब्द ऐकून खरंच खूप वाईट वाटत होतं की एवढ्या वयात त्याला एवढा समजूतदारपणा आहे की आपल्यासोबत काय होतं आहे काय नाही. आणि त्याच्या चेहऱ्याला बघून असं वाटतं का की तो आजारी आहे किंवा काहीच नाही. तर त्याने ती चिडी वगैरे घेतली खेळायला आणि डॉक्टरने सांगितलं की आज ॲनेस्थेसिया देणारे डॉक्टर अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे आज आपण करू नाही शकत, आपण उद्या करूया. तर म्हटलं चला आता इथं आलेली आहे तर माझी मावशी पण जवळच राहते, तर म्हटलं घरी न जाता मावशीकडे जाऊया. आणि मावशीची भेट वगैरे घेतली, तिथं जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी आलो. आणि इथं पण आल्यानंतर माझे प्रमोशनचे व्हिडिओ करायचे आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की या लोकांचं काम घेतलेलं असते, त्याच्यामुळे आम्ही जिथं जाऊ तिथं ते पाठवून देत असतात. तर मी इथं माझ्या या घरासाठी म्हणजे खाली खाली दिसत होतं घर, तर या घरासाठी मी म्हणजे स्टिकर बोलावलेले आहेत आणि हे स्टिकर लावायला खरंच इझी आहेत आणि सोपी आहे. त्याच्यावर नंबर्स दिलेले असतात, तर त्या नंबर्सनुसारच तुम्हाला सेटअप करावा लागतो.
तर तिथं मी एक ते दरवाजाजवळ लावलं, एक म्हटलं इथं लावूया कारण आता दिवाळीला महालक्ष्म्या वगैरे यावर्षी बसवायचे आहेत, तर त्याच्यामुळे घराला डेकोरेशन असलं तर ते चांगलं वाटणार. तर गणेशजी, मी आणि स्वरा आम्ही तिघांनी मिळून म्हणजे ते स्टिकर काढले आणि लावले आणि थोडंसं बरंही वाटलं की आज म्हणजे स्वराचं ते झालं नाही काम आणि ॲनेस्थेसिया देणारे डॉक्टर अवेलेबल नव्हते त्याच्यामुळं. परंतु उद्याचं टेन्शन आलंच आणि घरी आल्यानंतर मग त्याला थोडंसं बाहेर वगैरे फिरायला नेलं. म्हटलं चला त्याला काही खायचं प्यायचं असेल तर, आणि तिकडून आल्यानंतर औषध दिलं तर पुन्हा त्याचा थोडासा ताप वगैरे वाढला आणि थोडंसं आम्हाला पण टेन्शन आलं आणि गणेशजी बोलले की बाबा रात्रीतून काही झालं त्याच्यापेक्षा चला हॉस्पिटलमध्ये जाऊया. तर पुन्हा आम्हाला रात्री त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं, पण डॉक्टर बोलले की तुम्ही एवढे घाबरू नका कारण त्याला ताप आहे, त्याच्यामुळं तो ताप चढ उतार होत असतो, तर त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त औषध द्या आणि उद्या येताना औषधी वगैरे देऊ नका. आणि फायनली हे सर्व जे स्टिकर होते ते आम्ही लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही स्टिकर लावत होतो तेव्हा स्वराज मस्तपैकी इथं खेळत होता आणि त्याला बघूनच वाटत नाही तो आजारी आहे की काही, कारण आजारी असताना पण तो खूप छान पद्धतीने खेळतो. तर कसे दिसत आहे हे स्टिकर ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. हे झाड घेतलेलं आहे आणि ह्या जे आहेत ना ह्या कुंड्या म्हणजे पाना फुलांच्या, तर ह्या कुंड्यांना तुम्ही म्हणजे आपल्या जिथं पायऱ्या असतात ना, टेरिस्ट असते, पायऱ्या असतात, आपण उतरतो ना त्या पायऱ्यांवर एक 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 लावावं लागते, परंतु आम्ही हे इथेच लावलेले आहे घरातच. म्हटलं चला स्वराज वगैरे खेळतो तर छान वाटतं. तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मात्र नक्कीच सांगा आणि पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि जास्त महाग नाही आहेत, 120, 115, 80, 90 एवढ्याचेच आहे, म्हणजे वेगवेगळी आहे प्रत्येकाची प्राईस, पण मी तुम्हाला सांगत आहे की हे म्हणजे 150च्या आतच आहे, सर्व जास्त महागडे प्रोडक्ट नाही आहे. तुम्हाला तुमची किचन, बेडरूम, हॉल, गॅलरी काही सजवायचं असेल तर या स्टिकरचा तुम्ही उपयोग करू शकता. तर त्याच्यानंतर आम्ही अशा पद्धतीने लावून घेतले आणि फायनल लुक घराचा असा दिसत होता. कसा दिसत आहे बघू शकता तुम्ही. आणि संध्याकाळी फक्त हाच एक व्हिडिओ शूट केला मी आणि त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधून आलो आणि झोपलो. तर काल आम्ही हॉस्पिटलमध्ये स्वराजला घेऊन गेलेलो होतो. स्वराज इथं खेळतोय बघा खेळबांडी. तर म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की सकाळ सर्जरी करायची आहे, छोटीशी नॉमिनल आहे सर्जरी, एवढं ट्रेस वगैरे काही घ्यायचं काम नाही आहे म्हणे, फक्त पण करायची आहे म्हणे, पुढे काही प्रॉब्लेम नको म्हणून. आणि बिचाऱ्याच्या आयुष्यात काय आहे तेच कळत नाही, म्हणजे तो पोटात असताना पण माझ्या पोटात मोठा असा गोळा होता आणि डिलिव्हरी माझी झाल्यानंतर म्हणजे 8 ते 10 दिवसांनी मी त्याला, इकडे बाळा इथं काय झालं, तर 8 ते 10 दिवसानंतर म्हणजे मी स्वराजला बघितलं होतं. म्हणजे खूप खूप संकटातून त्याला म्हणजे बाहेर काढलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस स्वामींनाच धावा करत असते मी की स्वामी मला करा काय करायचं आहे ते, परंतु मुलांचं दुःख नाही बघितल्या जात, परंतु आलेल्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जायचं आहे. आणि म्हणजे काल पण त्याला आम्ही जेवण वगैरे दिलं नाही कारण ॲनेस्थेसिया वगैरे द्यायचा होता तर, आणि आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये. तर जे ॲनेस्थेसिया वगैरे देतात तर ते डॉक्टर काल अवेलेबलच नव्हते, म्हणून आम्ही 1-1.5 तास थांबलो. तो बिचारा तिथं पण खेळत होता आणि जेव्हा बेडवर आम्हाला झोपायला लावलं तेव्हा स्वराज का म्हणतो, स्वराजला घेऊन मी झोपली. अक्षरशः त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात एवढं पाणी आलं. मी त्याला घेऊन अशी बेडवर झोपली तर मला म्हणते मम्मा. म्हटलं काय, तर म्हणते मला माहिती आहे तू मला इथं कशाला आणलं. म्हटलं कशाला आणलं बाळा, तर मला म्हणते मला तू ऑपरेशनला आणलं ना म्हणते. ते ऐकून अक्षरशः एवढं रडायला आलं. मी तर रडली, पण त्याचे पप्पा पण खूप रडले. आणि हे त्याची दुसरी सर्जरी आहे, याच्या अगोदर पण मी त्याची एक सर्जरी केलेली आहे हाताची, आता ही त्याची दुसरी आहे. आणि कसं आपल्या मूल कसंही असू द्या कसंही, परंतु त्याच्या प्रोटेक्शनसाठी जे काही करता येत असेल ना ते एक आईबाबा करतच असतात. आणि मी म्हणजे त्याच्या बाबतीत एवढी काळजी घेते ना, कारण मला डॉक्टरनी झाला तेव्हापासूनच सांगितलेलं आहे की हा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि याची खूप तुम्हाला केअर घ्यावं लागेल, म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त. आणि म्हणून मी त्याची एवढी काळजी घेत असते, खूप खूप काळजी घेत असते. परंतु काय माहिती काय आहे आपल्या नशिबात, काय नाही, काही सांगता येत नाही. सुख दुःख असं आहे की कधी कोणाच्या आयुष्यात कसं येईन कधी येईन सांगता येत नाही.
परंतु मी तर देवाजवळ एकच प्रार्थना करते, माझा दुश्मन जरी असेल ना तर त्याच्या मुलांवर अशी वेळ येऊ देऊ नको. कारण आपल्या मुलांवर अशी वेळ आल्यानंतर आईचं काळीज काय असते, आईबापाचं काळीज काय म्हणते ना हे त्याचं त्याला कळतं. कसं तरी खेळणं चालू आहे, कसं तरी हे आलो कशाला होतो. हा बेटा, नाही बेटा पैशाला हात नाही लावायचा, मी देतो तुला. कशाला पाहिजे तुला? आ आ मला ऐकून येत बाला, इकडे मला सांगितलं. काय म्हणतो तू? काय आणतं? स्कूलचा फॉर्म भरायचा आहे. आता कुठं स्कूलचा फॉर्म भरतं. चल आपल्याला जायचं आता हॉस्पिटलला. तुला कशाला नेलं होतं काल हॉस्पिटलला? त्याच्या तोंडात हे आलेले आहेत, फोडं वगैरे आलेले आहेत, एकदम अक्षरशः लाल झालेला आहे. दुखते ना ती बाळा? लाल अक्षरशः म्हणजे मेडिसिन वगैरे चालू आहे तर त्याच्यामुळं असं तोंडात त्याचे छाले आलेले आहेत. तर आता मी आवरून घेते पटापट. काल तर सर्जरी केली नाही डॉक्टरनी, ऑपरेशन, परंतु आज नेते माझ्या लेकराला. नाही नाही. तर आता आम्हाला 10 वाजता बोलावलेलं आहे. आता 8 वाजलेले. आताच उठलो आम्ही, क्लिनिंग वगैरे करून घेतलेली आहे. हे पार्सल आहेत, जसे होत आहे तसे करत आहे. रात्री आल्यानंतर हे काही प्रमोशनचे व्हिडिओ करून घेतले आणि सुचत नाही आहे काय करावं काय नाही. मी आलेली होती दुसऱ्याच कामासाठी, परंतु हे वेगळंच काम झालेलं आहे. परंतु इट्स ओके, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते असं म्हणायचं आणि समोर जायचं. तर एवढीच होती आजची अपडेट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.